प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य उक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 17 जुलै 2024 बुधवार। रडणे आणि ओरडणे। सियोन वासियाने रडणे आणि ओरड, कारण इस्रायलची पवित्र देव तुमच्या मते महान आहे। येसाया 12 अध्याय 6 वचन। परमेश्वर महान आहे, तो बसला आहे या सिंहासन, तो आमचा पिता आहे। म्हणून रडणे आणि ओरडणे आपला करणा वाजवा आणि देवाची स्तुती करा। परमेश्वर महान गोष्टी करेल। आपला देव महान आहे आणि आम्ही त्याला आपले आश्चर्य म्हणून आहे। राजा सलमोन म्हणाला, आमचा देव महान आहे आणि सर्व देवापेक्षा मोठा आहे। म्हणून आपण ज्या मंदिरासाठी तयार आहोत तो महान असेल। जसे त्याने म्हटले, त्याने परमेश्वरासाठी एक सुंदर मंदिर बांधले आणि मोठ्याने ओरडले आणि त्यांच्या करणा वाजविले। मंदिराची अभिषेकावर त्यांनी स्तुती केली की आपला प्रभू आणि त्यांचे दयाळूपणा कायम आहे आणि देवाचे गौरवाने मंदिरात उतरले। आजही परमेश्वर महान म्हणून आपले घर आहे, तो आमच्या सर्व समस्यापेक्षा मोठा आहे। आजारपणाची मध्यभागी असलेल्या डॉक्टरापेक्षा येशू महान आहे। देव तुमच्यासाठी लढणारा देव जास्त आहे। कोलियात तुझ्या विरुद्ध कोण येत आहे? जे लोक आमच्या प्रभू महान आहेत ते सर्व आहेत, ते करतील फरोच्या आवडीबद्दल काळजी करू नका। ते देखील भयंकर लाल समुद्र माध्यमातून जाईल। त्यांचे अंती यर्दन नदीची मृत्यूनंतर परत येईल, जरी योची भिंत पडतील। सर्व की आपल्याला आनंद करणे आवश्यक आहे। प्रभूची उपस्थितीत आणि मोठ्याने ओरडणे आणि ओरडणे। प्रभू आपल्याला रडणे आणि ओरडणे करण्यास सांगते। यांचा अर्थ काय आहे? यांचा अर्थ आपण प्रभूची पूजा केली पाहिजे आणि त्यांच्या स्तुतीस मोठ्याने गाणे। आपल्याला भीतीसारखे जगण्याची गरज नाही किंवा आपल्या डोक्यावर चालणे आपल्याला ठेवण्याची गरज नाही। आणखी शांत, परंतु देवाची उपासनेत आनंद करा। त्यांची उपासना करा आणि त्यांच्या स्तुतीत गाणे गा। एक दिवस येसायाने प्रभूला महान म्हणून पाहिले। त्याने प्रभूला पाहिले तेव्हा त्यांचे मन आनंदित झालेच सिंहासनावर उंचावले आणि बसले। त्या क्षणी त्याने त्याला सुद्धा पाहिले आणि तो त्यांची अंतःकरणात आनंद आला। स्वर्ग सिंहासन आहे आणि पृथ्वी हा सर्वात उच्च देव आहे। करूब, देवदूत आणि सेराबीम शांत राहू शकले नाहीत, पण त्यांनी देवाची स्तुतीची आवाज मोठ्या आवाजात गायन केले। पवित्र 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 देव सर्वशक्तिमान परमेश्वर आहे। संपूर्ण पृथ्वी त्यांचे वैभवाने भरलेली आहे। देवांची मुले प्रभूची विजयी गौरव तुमच्या मते सापडतील आणि आपल्या कुटुंबात भौतिक ओरडणे, चर्च सेवेमध्ये उपासनेची वेळ वाढवा। परमेश्वर तुझ्या मते एक महान देव आहे आणि तो महान गोष्टी करतो। पुढील ध्यानासाठी वचन। हे भूमी, घाबरू नकोस, परमेश्वर अद्भुत गोष्टी केल्याबद्दल आनंद करा। जोएल 2 अध्याय 21 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी स्तोत्र 18 अध्याय 19 अध्याय। संध्याकाळी प्रसिद्धांची कृत्ये 20 अध्याय 17 वचन से 38 वचन। धन्यवाद।